लोक कडे बांधतात आणि आम्ही कडे फोडतो. विषय एखाद्या. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल ऑन तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ 2-3 बटर खाऊन वाकडी तिकडे गाडी करीत निघालो राहणार. कारण घरचे म्हणले दिवसभर बोंबला हिंडायचं असलं तर सकाळ सकाळ जाऊन काम करावंच लागते बाई. मग रानात एंट्री केली आणि 120च्या स्पीडने राप राप सुरू केली बाजरी काढायला. कारण बाया काम केल्याशिवाय पर्याय नाही, बोंबलत हिंडायचं म्हणल्यावर घरचं पण काम करावंच लागते. कारण विषय भाकरीचा असतो, जर भाकर नाही भेटलीत बाया आपला विषय नाही टॉपचा होऊन जाईल. मग बाया चड्डीत घाम जाऊस तर बाजरी काढी बघू शकता आपली बेकार हालत झाली. तर तेवढ्यात आले आपले कार्यकर्ते म्हणले चला जायचे कामी. मग कार्यकर्त्यासोबत या कार्यकर्त्याचा विषय टॉपचा आहे. कारण नडणारी गोष्ट प्रत्येक ते फोडूनच काढतात. पायपाला थोडं कडं नडत होतं म्हणून लाईट कडच फोडून काढ. विषय टॉपचा आहे कार्यकर्त्याचा बी आपल्या. ते काय म्हणतो एकदा माझा म्हणणं आहे, तू जर पडला ना गावात लोक तरी सुखारी खातील. मग दावे वगैरे बांधून आपल्याला यायचं होतं घरी आल्यानंतर आपल्याला करायची होती आंघोळ आज गार पाण्याने. मग आपण गेलो गार पाण्याने आंघोळ करायला. मस्त कडकमध्ये गार पाणी आंघोळ घेतली करून. मग गार पाणी आंघोळ करून मस्त झालो रेडी ओके मध्ये. मग आपल्याला जायचं होतं खाली आपल्या DS पाटीलकडं. मग दुपारच्या पाऱ्यात बाया मस्त उन्हाच्या सावलीला पालथे फोडू होतो. कारण पालथे फोडून बी आम्हाला करमाना. मग विषय काढा बाहेर जायचा. बाया 100चं पेट्रोल उडल्याशिवाय आणि घरच्याचे बोलणे खाल्ल्याशिवाय आमचा दिवस तर काय कडला जातच नाही. मग गाडी काढी ओढ्यानं आलेली खरा गाडी तर निघालो तर आम्ही थंडगार लस्सी प्यायला. गावात येऊन एकदा थंडगार लस्सी घेतल्याशिवाय म्हणलं आपला दिवस कडला काय जाणार नाही भाऊ. मग लस्सी वगैरे घेऊन आम्ही निघालो तो वापस. माऊली भाऊ फुल कटाळा होता. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तेवढं लाईक आणि फॉलो करून टाका राव.